नमस्कार. जनगणना म्हणजे काय ते आपण या व्हिडिओत सविस्तरपणे पाहणार आहोत. जनगणना म्हणजे एखाद्या देशातील किंवा क्षेत्रातील लोकसंख्येची अधिकृत आणि पद्धतशीर मोजणी. यात केवळ लोकांची संख्याच नव्हे तर त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय तपशीलसह गोळा केले जातात. जनगणनेचा इतिहास 1872 लॉर्ड मेयो यांच्या काळात भारतातील पहिली जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर 1881 लॉर्ड रिपन यांच्या काळात संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना झाली होती. तेव्हापासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना सुरू. 2011 स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना. 2021ची म्हणजेच 2026 आणि 27ला होत असलेली 1872 नंतरची 16वी व स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना भारताची पहिली डिजिटल जनगणना होय. जनगणनेचे महत्त्व. सरकारी नियोजन, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या योजना अचूक आकडेवारीवर आधारित बनवल्या जातात. दुर्बल घटकांसाठी धोरणे, SC, ST आणि अन्य मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यास मदत होते. राजकीय प्रतिनिधित्व. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना जनगणनेच्या आधारावर होते. अनुदान वाटप. वित्त आयोगाचे केंद्रीय अनुदान लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यांना वाटले जाते. चालू जनगणनेत प्रत्येक कुटुंबाकडून 33 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 2026च्या जनगणनेत प्रगणक मोबाईल फोनचा वापर करणार असल्याने ही भारताची पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. जनगणनेद्वारे गोळा केली जाणारी प्रमुख माहिती. साक्षरता दर, लिंग गुणोत्तर, लोकसंख्या घनता, धार्मिक माहिती, भाषिक माहिती, स्थलांतर इत्यादी माहिती ही गोळा केली जाते. मागील जनगणना अर्थात 2011ची जनगणना जर पाहिली तर एकूण लोकसंख्या होती 121.08 कोटी. साक्षरता दर होता 74.04%. लिंग गुणोत्तर 943 होतं, म्हणजेच 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया होत्या. 2021ची जनगणना विलंब होण्याचे कारण. कोविड-19 महामारीमुळे 2021ची जनगणना होऊ शकली नाही. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जनगणनेत खंड पडला, म्हणजे इतक्या प्रमाणात. 2021ची जनगणना आता 2026मध्ये होणार. ही 1872 नंतरची 16वी व स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. तसेच ही भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे. प्रगणक मोबाईल वापरतील व नागरिक स्वतः ऑनलाईन माहिती भरू शकतील. या जनगणनेचे वेळापत्रक असे. 1 ते 15 मे नागरिकांसाठी वेब पोर्टल खुले. स्वतः घरगणनेची माहिती भरण्याची सुविधा. 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा पहिला टप्पा आहे. त्यात घरांची यादी संपूर्ण भारतात. 16 मे ते 14 जून 2026 हे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे काम या कालावधीत पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी 2027मध्ये दुसरा टप्पा होईल. लोकसंख्या गणना संपूर्ण देशभरात. या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.